आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला, ना ऐसे ना पुन्हा होणे हताशा होत आले, यापुढे ते ना कधी होणे. चला तुम्ही लवकर जेवून घ्या. तसंही तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाहीये. ठीक आहे, चल. बाबू दादा तुम्ही जा, आम्ही थोडा वेळ इथेच थांबू. ठीक आहे, तुम्ही बसा. चाचा आम्ही जेवून येतो. चल. चला. रघु, आता आपल्याला पुढचा विचार करावा हो, लागेल. ह्या पुढचं कामकाज आता कसं करायचं? काकी, तुम्ही सुद्धा बसा ना जेवायला. नको, तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवेन. तसंही मी इथे घरीच पडून असते ना. काय झालं, तुम्ही असं का बोलताय? रागावला आहात का काकांवर? अगं, ह्यांच्या रागापुढे कोणी रागवू शकतं का? ऐकलत काका? म्हणून सगळे तुम्हाला सांगतात तुमचा राग कंट्रोल करायला हवा. आता जर तुझी काकी रागवली आहे तर मला राग कंट्रोल केलाच पाहिजे. मी ह्यांचा गुलामच तर आहे. राहू दे आता. भारती बसली. हे तुमचे सगळे डायलॉग ना तिथे ऐकवा जिथे तुम्हाला कोणी ओळखत नाही. काका, काकू बहुतेक जास्तच रागवलेत, म्हणून शांतपणे जेवण्यातच शहाणपण आहे. मी तर शांतच आहे. काही हवं असलं तर हाक मारा, मी आज जाते. काका, काकी खूप रागावल्यात. काय नाही, झालंय? असं काही नाही. भारती, काय? माझ्या डोक्यात तर एकच गोष्ट घोळतीये की रामदेवने माघार का घेतली असेल. काका, बहुतेक यामागे ना काहीतरी मोठं कारण असलं पाहिजे. पण विक्की तर त्याला सोडणार नाही. पुन्हा एकदा मोठा पराभव झालाय त्यांचा. सध्या त्याची अवस्था तशीच झालीये जशी तो पिसाळलेला कुत्रा असतो ना, तशीच झाली. हा, तसं तुम्ही बरोबर बोलताय काका, पण कोणाच ठाऊक, पण मला नाही वाटत की त्या रामदेव दादाने विकीमुळे माघार घेतली असेल. मला तर वाटतं यामागे काहीतरी कारस्थान असावं, आणि याचा सूत्रधार विकी नाही, कोणीतरी दुसराच आहे. ही गोष्ट तर मलाही कळत नाहीये. काका, तो शंकर सिंगचा छोटा मुलगा विजय, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा काय प्रश्न झाला का भारती? सापाचं पिल्लू कसं असणार, विषारीच ना. पण मला वाटतं की म्हणजे माझा असा समज आहे की एकतर तो खूपच पाताळयंत्री आहे किंवा खूपच सरळ माणूस आहे. तू ह्या भ्रमात राहू नकोस. मुखवटे लावतात ती लोक. लोकांना कसं फसवायचं हे त्यांना चांगल्याच प्रकारे ठाऊक आहे. नाही, माझं तुम्हाला विचारायचं कारण सुद्धा हेच होतं की त्या रामदेवच्या माघार घेण्यामध्ये विजयचा तर हात नाही ना. पण मला एक गोष्ट सांग, तो रामदेव विकीच्या विरोधात गेला कसा? ते काही का असेना. आपल्याला ह्या सगळ्याशी काय घेणं देणं? आपला तर फायदाच झालाय ना. तू जेवून घे, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं. हो. रामदेव, रामदेव, बाहेर आहेस का? रामदेवला पाठव. बाहेर ये. फरफटत आण, फरफटत आण त्याला. काय रे, दगाबाजी करतोस? आता सांग मला, माझ्याशी का म्हणून गद्दारी केलीस तू? तुला तुझ्या जीवाची पर्वा नाहीये? चुकलो दादा, मला माफ करा. चुकलास? तुला माहित नाहीये माझ्याशी गद्दारी करणाऱ्याची काय अवस्था होते ते? दादा, पण मी काय केलं? काय केलंस? मूर्खा माझा, सगळ्याच्या सगळा डाव उधळून लावलास आणि वर विचारतोस की काय केलं?
कोणाच्या बोलण्यावरून तू माझ्याशी गद्दारी केलीस हा मला बोल नाही तर इथल्या इथे तुझ्या नरड्याचा घोट घेईन सांगतो दादा सांगतो सांग सांग तुमच्या भावाने विजय दादांच्या सांगण्यावरून मी असं केलं विकी दादा. विजय हो दादा. त्यांनीच मला सांगितलं निवडणूक नको लढवूस. बोलतोयस तू? मी तुमच्याशी का खोटं बोलू दादा. तू गद्दार आहेस तू काहीही करू शकतोस नाही मी गद्दार नाहीये दादा. मी तर जात्याच्या 2 दगडात अडकलोय दादा. म्हणजे काय तुमच्या आणि विजय दादांच्या मध्ये. ठीक आहे तू खरं बोलतोयस की खोट हे तर नक्की कळेल चल सकाळी बंगल्यावर ये समजलास अरे अगं ऐकलंस का. डोंट वरी आता ते बरं आहे. हो अरे बाबा तुम्ही आलात. हो दादा डॉक्टरांशी काही बोलणं झालं? हो आत्ताच झालं. काय झालं बाबा काय म्हणाले ते? म्हणाले की आता प्रकृती थोडी सुधारतीये. ऑक्सिजन काढून टाकलाय आणि श्वास घ्यायलाही त्रास होत नाहीये. बरं आहे. पण शुद्धीवर आला नाही का अजून? शुद्धीवर नाही आली हीच एक समस्या आहे. जर शुद्धीवर आली असती तर सगळ्या समस्या मिटल्या असत्या. काही हरकत नाही बाबा. आई आपल्याला ज्या अवस्थेत सापडली होती आणि आज ज्या अवस्थेत आहे त्यावरून मला वाटतंय की ती लवकरच शुद्धीवर येईल आणि लवकर बरी होईल. जे विघ्न यायचं होतं ते येऊन गेलं. बरोबर बोलतेय भारती. दादा हे जेवण आणलंय तुमच्यासाठी. भारती दादांना जेवण दे. जेवून घ्या दादा तुम्ही. मला भूक नाहीये. बाबा हे काय बोलताय तुम्ही? जर तुम्ही जेवला नाही आणि आजारी पडलात तर? बाळा हो दादा जेवून घ्या ना. मी नंतर जेवून घेईन. नाही आता जेवणार. बाबूलाल ते उपसरपंचाच्या निवडणुकीचं काय झालं? दादा ते शंकर सिंग आणि त्याचा मुलगा विकी ते दोघेही तोंडघशी पडले. आपला रघु निवडून आला. अरे वा हा चमत्कार कसा झाला? बाबा चमत्कार तर होणारच होता. विकीने पैशाने विकत घेऊन जे प्यादं उभं केलं होतं ते ऐनवेळी फिरलं. हो दादा त्या शंकर सिंगचा दुसऱ्यांदा पराभव झालाय. आपला रघु बिनविरोध निवडून आलाय. दादा आता तरी जेवून घ्याल की नाही? मी घेऊन येऊ? नाही नाही भारती तू बस. मी घेऊन येतो. तू तोवर दादांना जेवू घाल. मी आलोच दादा. ठीक आहे. ठीक आहे. हे घ्या काकीने तुमच्यासाठी ताक पाठवलंय. चलात पळ काय झालं? खूप घाईत दिसतोयस. लॉटरी बिटरी लागली आहे का? दादा मी नेहमीच घाईत असतो. जाऊ दे. तू जे करतोयस ना त्यालाच तर म्हणतात पाठीत खंजीर खुपसणे. तू कधी स्वतःच्या मनाला विचारलंस का की तुम्ही लोक काय करत आहात? मी बाबांना त्याच दिवशी सांगितलं होतं ज्या दिवशी तू बाबांशी चढ्या आवाजात बोलला होतास. समजलास? बोललो होतो की हा सत्यवादी एक ना एक दिवस आपला घात करणार. दादा मला तुझी ही बडबड ऐकायची नाहीये. तुम्ही ज्या मार्गाने चालला आहात तो मार्ग चुकीचा आहे आणि मी तुमच्या बाजूने उभा राहणार नाही. म्हणजे आमच्याशी गद्दारी. हे बघ विजय आपल्या दोघांचं रक्ताचं नातं आहे. तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं तर काय केलं असतं? काय केलं असतं? आज तू इतका मोठा झालायस की लोकांच्या जीवाची तुला काहीच किंमत नाही राहिलीये. आमच्या वाटेत अडचणी निर्माण करायलाच आला आहेस का तू? तुला काय वाटतं तू आमची पानं मुळं पोखरशील आणि आम्हाला कळणार सुद्धा नाही? रामदेव
तू रामदेवला प्यादा बनवून डाव फिरवलास, पण ह्या रामदेवने आम्हाला सगळं सांगितलं. हे बघ दादा, मी काही चुकीचं नाही वागलोय, पण एक गोष्ट तू कायम डोक्यात ठेव की विजय शेवटी सत्याचाच होतो. ह्याचा अर्थ तुझं सत्य आमचा विनाश करेल. आणि तू जो दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ चालवलायस तो, तिथे मालती ताई हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत आणि तू या बैमान लोकांना विकत घेऊन स्वतःची पोळी शेकतोयस. हे बघ विजय, तुझं प्रवचन ऐकायला उभा नाहीये मी इथे. तू माझी वाट अडवून धरलीयस. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेव दादा, जिथे जिथे अन्याय, शोषण आणि अत्याचार होईल ना, तिथे तिथे मी त्यांच्या विरुद्ध लढायला कायम उभा असेन. शहरातली हवा खाल्ली आहेस ना, म्हणून ही डायलॉग बाजी सुचते आहे तुला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी ही क्रांती इथे चालणार नाही. 2 दिवसांसाठी आलायस, गावचं हवा पाणी खा आणि चालता हो इथून. याचा काय अर्थ समजू मी? धमकी देतोयस का? मी तुला धमकी नाही देत आहे, तू तर माझा भाऊ आहेस म्हणून तुला समजावतोय. ह्या गावात काय होत आहे काय नाही हे सगळं माझ्यावर सोड. तू फक्त या गावात फिर, खा पी आणि गावातल्या थंड हवेचा आनंद घे. पण यानंतर कधीच माझ्या मार्गात येऊ नकोस, समजलं? आता एक गोष्ट तू सुद्धा नीट समजून घे. ज्या थंड हवेबद्दल तू बोलतोयस ना, आणि जी हवा तू अशुद्ध केलीयस ना, जोवर ती हवा मी शुद्ध करत नाही ना, तोवर मी इथून जाणार नाही. तुला जे वाटेल ते तू कर. अरे या या, नमस्कार, बसा. मी तुमचीच वाट पाहत होतो. मी तुम्हाला घरी बोलावलं, तुम्हाला वाईट तर नाही ना वाटलं? हे काय बोलताय तुम्ही? अहो, कामं तर होतच असतात. आज तुमचं दर्शन पण झालं. हीच आनंदाची गोष्ट आहे. बोला, काय काम आहे? ही कसली नवी भानगड उभी करून ठेवलीये तुम्ही? हे तर असंच झालं ना, आगीतून उठून फोफाट्यात पडायचं. तुमच्या बोलण्याचा अर्थ समजलो मी. त्याचं काय झालं? मी प्लॅन घेऊन आलो तर होतो. आता त्यांना त्याचा वापर करता आला नाही, यात आम्ही तरी काय करणार? मला म्हणायचंय की इतकी घाई करायची गरज काय होती? उपसरपंचाची निवडणूक घेण्याची. आता ग्रामपंचायतीचं काम थांबू तर शकत नाही ना साहेब. कोणीतरी खुर्चीवर बसणार. कोणाला तरी, कोणीही सोम्या गोम्याला. साहेब, आता तुम्हाला यात माझीच चूक दिसते. पण आम्ही विकीला सगळा प्लॅन सांगितला होता. काय होईल, कसं होईल, कधी होईल. आता प्लॅन फेल झाला तर त्यात आमची काय चूक? तुम्ही सगळ्यात मोठी चूक करून बसला. रघुला उपसरपंच बनवण्याची चूक केली. अहो, तुम्ही तर फार मोठा डाव साधणार होतात ना. अहो, एका अडाणी माणसाला पदावर बसवलेत तुम्ही. अंगठा बहाद्दर, त्याला ना बोलायची शिस्त ना चालायची शिस्त. एक गोष्ट सांगा, त्याच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? आता ते साहेब, कोणाला निवडून खुर्चीत बसवणं तर माझं काम नाहीये ना. ज्यांनी त्यांना खुर्चीत बसवलंय तुम्ही त्यांनाच विचारा ना. ते काहीही असो, मी तर एवढंच म्हणेन की रघु खूपच धूर्त आणि अतिशय उद्धट माणूस आहे. आणि बाबूलाल सोबत राहून तर आणखीच उद्धट झालाय. याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. मला ठाऊक आहे मंत्री साहेब. मग तुम्ही हे सगळं कसं होऊ दिलं? त्याला ग्रामपंचायतीचा चार्ज देणं योग्य नाहीये. थांबवा त्याला, काही करून थांबवा. हे आता कसं शक्य आहे साहेब? हे बघा, विकीला मी इतकी चांगली संधी दिली होती, पण बीडीओ साहेबांचं म्हणणं आहे की नेमका कामाच्या वेळी त्याचा उमेदवारच फिरला. यात माझी काय चूक आहे? त्याच वेळी निवड प्रक्रिया थांबवायला हवी होती. तुम्ही काय बोलतायत साहेब? तिथे बीडीओ साहेब हजर होते, ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य कार्यकर्ते हजर होते, सगळी जनता होती तिथे. त्यावेळी कोण कसं काय करू शकतं? बघा साहेब, मी तुमचा हितचिंतक आहे, पण संविधानाच्या विरुद्ध तर काहीच करू शकत नाही ना. पण अच्छा, म्हणजे आता तुम्ही मला संविधान समजावणार आहात तर
माझ्या म्हणण्याचा अर्थ होता की आमच्या कामात सुद्धा काही मर्यादा आहेत. आता सांगा, आजवरच्या आमच्या प्लॅनिंग मध्ये कधी काही गडबड झाली आहे? हा, सांगा मला, सांगा. तो विकी जास्तच उतावळेपणा करतो आणि उतावळेपणात सगळी गडबड होते. तेच तर. आता रघुला कार्यभार द्यावाच लागेल. त्याची निवड बिनविरोध झाली आहे. आता ज्यांनी निवडले ते आणि रघु काय ते बघून घेतो. तुम्ही काहीही म्हणा, पण हे सगळं योग्य नाहीये. रघुची एवढी लायकी नाहीये. मग मी म्हणतो, एवढी डोकेफोड करण्याचा काय उपयोग? मालती ताई खुर्चीवर बसल्या नाहीत तर त्यांचा माणूस बसला. हे पहा, मी तुम्हाला सांगतोय की रघु त्या पदासाठी लायक नाही. पण शेवटी तो त्या बाबूलालचाच माणूस आहे ना. आणि आता गावात बाबूलालच्या नावाचं जे वारं वाहतंय त्याचा तुम्ही देखील फायदा घ्यायचा प्रयत्न करा की. तुम्हाला पुन्हा निवडणूक लढवायची आहे ना. माझ्या बोलण्याचा रोग कळतोय ना. रामदेवच्या समोर काय बोललास? ऐकलं नाहीस का तू? ऐकलंय मी. तेव्हापासून माझं डोकं फिरलंय. हे बघ विजय, आजपर्यंत मी नात्यांच्या बंधनात आहे आणि ज्या दिवशी ही बंधनं तुटतील ना. मी तुला आत्ताच मुक्त करतो. तुझ्या मनाला जे वाटेल ते तू कर आणि माझ्या मनाला जे वाटेल मी ते करेन. याचा अर्थ भरल्या घरात तमाशे करायचे. भरल्या घरात तमाशे? आणि तू जे भरल्या गावात तमाशे करतोयस त्यांचं काय? आता तर माझाही यावर विश्वास बसू लागलाय दादा की मालती ताईंच्या अपहरणामध्ये तुझाच हात आहे. आणि गावात जे काही घडतंय ना त्या सगळ्याला जबाबदारही तूच आहेस. तोंड सांभाळून बोल. भाऊ आहेस म्हणून स्वतःला आवरतोय, समजलंस? नाहीतर दाखवलं असतं तुला. आज तू दाखवस की तू काय करणार आहेस. अरे दोघा भावांमध्ये हे काय महाभारत चाललंय? हा आहे ना तुझा सत्यवादी मुलगा. याचं डोकं जरा जास्त चालायला लागलंय. घराण्याला काळीमा आहे हा. जणू काही तू घराण्याच्या नावाने दिवेच लावतोस, हो ना? काय झालं? काही नाही आई, तेच रोजचं. हा स्वतःला गावाचा राजा आणि लोकांना गुलाम समजतोय. हा विसरलाय आई की परिस्थिती बदललीये आणि आता लोकशाही चालते. अच्छा, तू इथे परिस्थिती बदलायला आलायस. आम्ही इतके वर्ष इथे माशा नाही मारल्या. माशा तू काय मारणार आहेस रे दादा? अरे तू तर इथे माणसं मारायला निघालायस. आई तुला ठाऊक आहे का हा काय करत होता? हा लोकांना पैसे चारून उपसरपंच पदी स्वतःचा माणूस बसवणार होता. मग त्यात काय चूक आहे? गेली 20 वर्ष ह्या गावचं सरपंचपद आपल्या घराकडे आहे. हे दुसऱ्यांच्या हाती कसं जाऊ देऊ? अरे शिकूनही अक्कल नाही आली का? माहित नाहीये सत्ता त्याचीच असते जो निवडणूक जिंकतो. अख्ख्या गावाने नाकारलंय तुला, हे समजत नाहीये तुला? याला ती गोष्ट कशी समजेल ग आई? हा तर गावातल्या लोकांना जनावरांसारखा वागवतो. ह्याला वाटतं की ते ह्याच्या इच्छेनुसार वागतील. दादा अजून सुद्धा वेळ आहे. ही लोकशाही आहे आणि इथे प्रत्येक माणूस एक समान असतो. कोणावरही बळजबरी केलेली नाही चालत. लोकशाही आहे तर मग काय हातात बांगड्या भरून बसू? बघितलंस नाही? कुणास ठाऊक याच्या डोक्यात काय शिरलंय. जाऊ दे विजय, तुला माहित नाही या दोघा बाप लेकांना कायदा हातात घेऊन गुरमीने वागायची सवयच झाली. आई समाज अशा लोकांना गुन्हेगार समजतो आणि अशांना कधी माफही नाही करत. आता शाहोत आले यापुढे ते ना कधी होणे. आता शाहोत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला